नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय आहे मुलांनो इंग्रजी. आणि इंग्रजीमधील आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे मुलांनो 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन. इको फ्रेंडली सेलिब्रेशन आजचा आपला टॉपिक असणार आहे आणि आज तो आपण शिकणार आहोत. तर पहा मुलांनो, इको फ्रेंडली सेलिब्रेशन म्हणजेच काय असतं तर बघा, काही हार्मफुल असं काहीही न होता, नुकसान कसलंही न होता आपण जे काही सेलिब्रेशन करतो त्यालाच काय म्हणतात मुलांना, तर इको फ्रेंडली सेलिब्रेशन म्हणतात. जसं की बघा, आपण गणेश उत्सव साजरी करतो, दिवाळी साजरी करतो किंवा रंगपंचमी जे आहे, होळी जे आहे ते आपण काय करत असतो, सेलिब्रेट करत असतो. पण तिथे आपण जेव्हा कलर एकमेकांना लावत असतो तेव्हा आपण हा विचार करत नाही की हे जे कलर आहेत ते हार्मफुल आहेत की नाही, नुकसानदायक आहेत की नाही, याचा आपण विचार न करता कुठलाही कलर आपण यूज करत असतो आणि ते एकमेकांना लावत असतो. पण होळी झाल्यानंतर, धुलिवंदन झाल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी बघतो तर ते काही कलर असे असतात की ज्याचा जो इफेक्ट आहे तो चांगला होत नाही, म्हणजेच ते कलर जे आहे ते निघत नाही. म्हणून मुलांनो, कधीही आपण काय करायला पाहिजे तर इको फ्रेंडली काय करायला पाहिजे तर सेलिब्रेशन, म्हणजेच कुठलाही उत्साह आपल्याला जर करायचा असेल तर आपण तो उत्सव कसा केला पाहिजे तर इको फ्रेंडली केला पाहिजे. म्हणजेच आपल्यामुळे कुणालाही नुकसान होणार नाही किंवा अशा काही गोष्टी की ज्यामुळे कसलंही नुकसान होत नाही, अशाच गोष्टींचा वापर करून आपण काय करायला पाहिजे तर कुठलाही सण उत्सव असो तो आपण सेलिब्रेट केला पाहिजे, साजरा केला पाहिजे. जसं की आपण म्हणतो की होळी ही देखील आपण सेलिब्रेट जर करत असू तर ती देखील कशी सेलिब्रेट करायला पाहिजे की त्यामध्ये फक्त जे काही कोरडे रंग आहे त्या कोरड्या कलरनेच आपण काय करायला पाहिजे तर सेलिब्रेट करायला पाहिजे. आणि जे काही आपल्याला नुकसानदायक असे जे कलर आहे त्याचा आपण वापर टाळायला पाहिजे. जसे बघा, फुगे मारून आपण फेकत असतो आणि जर तो आपल्या स्किनला किंवा आपल्या आईजला जर लागला तर काय होतं मुलांना, तर खूप मोठं नुकसान आपल्या फेसचं होत असतं, आपल्या आईजचं होत असतं. म्हणून काय करायचं आहे तर अगदी जे सुके कलर आहेत त्यांनीच आपण काय करायचं आहे तर होळी खेळायची आहे. आणि असेच कलर आपल्याला यूज करायचे आहे ज्या कलरमुळे आपल्याला किंवा आपल्या त्वचेला कसलंही नुकसान होणार नाही. तसंच बघा, गणेश उत्सव सुद्धा साजरे करताना आपण काय करत असतो तर मोठमोठ्याने जे काही ढोल ताशे आहे ते वाजवत असतो. त्याने काय होतं मुलांना, एअर पोल्युशन होतं. तसेच आपण गुलाल वगैरे उधळत जात असतो, तो देखील आपल्या आईजमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, तिथेही काही प्रमाणातच आपण तो जो उत्सव आहे, जे काही ढोल वगैरे आहे ते जरा कमी प्रमाणात वाजवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल मुलांना, जे ध्वनी प्रदूषण आहे ते कमी प्रमाणात होईल. आणि तिसरं जे आहे ते म्हणजेच दिवाळी. दिवाळीमध्ये देखील आपण काय करत असतो की दिवाळीमध्येही आपण मोठमोठ्याने फटाके वाजवत असतो. तसेच मोठमोठ्याने फटाके वाजवून त्याने काय होतं तर नॉईज पोल्युशन होतं, एअर पोल्युशन होतं आणि त्यामुळे आपल्याला काय होतं तर नुकसान होत असतं. म्हणूनच क्रॅकर्स म्हणजेच फटाकेशिवाय देखील आपण काय करू शकतो, दिवाळी सेलिब्रेट करू शकतो, साजरी करू शकतो. आणि त्यासाठी आपण जेवढे जास्त प्रयत्न करू इको फ्रेंडली उत्सव साजरे करण्याचा, सेलिब्रेट करण्याचा, तेवढा फायदा कुणाला आहे तर आपल्यालाच आहे. म्हणून मुलांनो, प्रत्येकाने काय करायला पाहिजे तर इको फ्रेंडली कुठलाही सण असो, उत्सव असो, तो सेलिब्रेट करायलाच पाहिजे. चला तर मग मुलांनो, आपण इको फ्रेंडली सेलिब्रेशन हे आज आपण लर्न करणार आहोत. तर पहा मुलांनो, इंट्रोडक्शन म्हणजेच काय मुलांनो, तर स्टुडंट नाव लेट अस रीड अ लेटर written by Shravan to his cousin Atharva, who lives in America. He writes about his eco-friendly Diwali celebration. बघा, या पत्रामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की जे काही सण उत्सव होत आहेत ते इको फ्रेंडली कसे होत आहेत त्याचंच आपल्याला काय सांगितलेलं आहे, वर्णन सांगितलेलं आहे. बघा, स्टुडंट्स नाव लेट अस रीड अ लेटर रिटन बाय श्रवण टू हिज कझिन अथर्व. आता इथे श्रवणने काय केलेलं आहे, श्रवण नावाचा एक मुलगा आहे, त्याने अथर्व नावाच्या मुलाला काय लिहिलेलं आहे तर एक लेटर लिहिलेलं आहे. आणि त्या लेटरमध्ये काय लिहिलेलं आहे की तुम्ही दिवाळी जी आहे ती विदाऊट क्रॅकर्स म्हणजेच तुम्ही इको फ्रेंडली
कशी काय तुम्ही ती सेलिब्रेट केलेली आहे, तर याचं वर्णन जे आहे ते अथर्वने कोणाला सांगितलेलं आहे, श्रवणला सांगितलेलं आहे. तसेच जे गणेश उत्सव आहे ते सुद्धा इको फ्रेंडली आपल्याला सेलिब्रेट करता येऊ शकतं, हे देखील अथर्वने श्रवणला सांगितलेलं आहे. तर आपण काय बघणार आहोत या लेटरमध्ये की इको फ्रेंडली सेलिब्रेशन केल्याने काय होतं, आपल्याला काय काय फायदे होतात, आणि जर आपण धूमधडाक्यात कुठलाही सण उत्सव साजरा केला तर याचे नुकसान काय होतात, हे देखील आपल्याला यामध्ये बघायला मिळणार आहे. बघूयात. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला एक लेटर दिसत आहे आणि त्या लेटरची तारीख बघा काय दिसत आहे, तर 25 सप्टेंबर 2015 पुणेवरून हे लेटर लिहिण्यात आलेलं आहे. कधी, तर 25 सप्टेंबर 2015ला पुण्यावरून हे लेटर लिहिलेलं आहे. आणि कुणाला लिहिलं आहे, तर डिअर अथर्वला ते लेटर लिहिलेलं आहे. आणि कुणी लिहिलेलं आहे, तर श्रवण हे अथर्वला लेटर लिहिलेलं आहे. आणि हे दोघं कोण आहेत, तर हे कझिन ब्रदर आहेत, म्हणजे चुलत भाऊ आहेत. तर बघा, तो जो श्रव्य आहे तो अथर्वला काय सांगत आहे, तर आय रिसीव युअर लेटर म्हणजेच काय मुलांनो, तर मला तुझे जे पत्र आहे ते मिळालेलं आहे. हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. काय म्हणत आहे की श्रव्य अथर्वला म्हणत आहे की तू जे काही पत्र मला लिहितोस आणि त्यामध्ये जे काही तू मला सांगत असतोस ते वाचून मला खूप आनंद होत असतो. तुझं प्रत्येक पत्र हे मला मिळत असतं. आणि आता या पत्रामध्ये श्रव्य काय लिहित आहे की अथर्व, तुला सगळ्यात आधी मी काय देत आहे, तर तुला कॉंग्रॅच्युलेशन्स मी म्हणत आहे. का बरं तुझे आभार मी व्यक्त करत आहे, कारण इट्स रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. बघा, अमेरिकामध्ये कोण राहत आहे, अमेरिकामध्ये तर अथर्व हा राहत आहे. आणि श्रव्य हा त्याला काय विचारत आहे, तर प्रश्न विचारत आहे की तू अमेरिकामध्ये जे काही गणेश उत्सव सेलिब्रेट केलेला आहे तोही कसा सेलिब्रेट केलेला आहे, तर इको फ्रेंडली सेलिब्रेट केलेला आहे. आणि त्यासाठी तुझे कसे आहेत, तुझे खूप खूप आभार किंवा तुला खूप धन्यवाद की तुम्ही काय केलेलं आहे की तू इको फ्रेंडली गणेश उत्सव हा अमेरिकेमध्ये तू सेलिब्रेट केलेला आहे. यासाठी तुला काय, तर कॉंग्रॅच्युलेशन्स. मग बघा, Here we are also planning to celebrate an eco-friendly दिवाळी. बघा, आता काय प्लॅनिंग चालू आहे की here we are also planning to celebrate an eco-friendly दिवाळी. आता जसं तू गणेश उत्सव कसा केलेला आहे, तर इको फ्रेंडली सेलिब्रेशन केलेलं आहे, तसंच आता आपण दिवाळीसुद्धा कशी करायची आहे, तर इको फ्रेंडलीच करायची आहे. बघा, आर यू सरप्राइज्ड. कसं मुलांनो, काय म्हणत आहे, आर यू सरप्राइज्ड, तो आश्चर्यचकित झालास का. यस, वी आर ॲक्च्युली प्लॅनिंग अ दिवाळी विदाउट क्रॅकर्स. बघा, श्रव्य जो आहे तो काय प्लॅनिंग करत आहे की यस, वी आर ॲक्च्युली प्लॅनिंग अ दिवाळी विदाउट क्रॅकर्स. मी फटाक्याशिवाय काय करणार आहे, तर दिवाळी सेलिब्रेशन करत आहे, असं श्रव्य अथर्वला सांगत आहे. जसं अथर्वने अमेरिकेमध्ये काय केलेलं आहे, गणेश उत्सव जे आहे ते इको फ्रेंडली त्याने सेलिब्रेट केलेलं आहे, तसंच आता श्रव्यसुद्धा काय करणार आहे, तर इको फ्रेंडली दिवाळी तो सेलिब्रेट करणार आहे. आणि ते कशाशिवाय, विदाऊट म्हणजेच काय की शिवाय, कशाशिवाय, तर क्रॅकर्स म्हणजेच काय मुलांना, तर क्रॅकर्स म्हणजेच फटाके. पहा मुलांना, क्रॅकर्स म्हणजेच काय, तर फटाके. मी काय करणार आहे की मी असं प्लॅनिंग करणार आहे, असं नियोजन करणार आहे की दिवाळीमध्ये मी फटाके वाजवणार नाही आहे. आणि त्यामुळे काय नाही होणार, तर नॉईज पोल्युशन नाही होणार, एअर पोल्युशन नाही होणार, त्याचा धुवा वगैरे नाही निघणार. आणि म्हणून काय होणार आहे, तर ही जी दिवाळी आहे ती कशी असणार आहे, तर ती इको फ्रेंडली अशी असणार आहे. असं मी काय करत आहे, तर प्लॅनिंग करत आहे, नियोजन करत आहे. पहा, बट ऑफकोर्स विथ डिलिशियस ट्रॅडिशनल स्नॅक्स. बघा मुलांनो, डिलिशियस म्हणजेच काय, तर टेस्टी असं किंवा चवदार किंवा टेस्टी
आणि चवीला खूपच छान असं काय करणार आहे तर ट्रॅडिशनल म्हणजेच काय मुलांना, तर जी काही आपली परंपरा आहे, जसं आपल्याला माहितीच आहे की आपल्या घरी जर जेव्हा दिवाळी जवळ येते तेव्हा आपल्या घरी काय बनायला सुरुवात होते, तर जे काही फराळ आहे ते आपल्या घरी बनवायला सुरुवात होते. जसे की तुम्ही तुमच्या घरी देखील काय बनवत असणार, तर तुमच्या घरी देखील तुम्ही लड्डू बनवत असणार, करंज्या ज्या आहेत त्या बनवत असणार, शंकरपाळ्या बनवत असणार, शेव चिवडा, हे सगळं काही जे जे दिवाळीसाठी स्वीट्स आपल्याला लागतं, नमकीन आपल्याला लागत असतं, ते सगळं जे आहे ते आपली आई बनवायला घेत असते आणि आपण देखील तिला काय करत असतो तर मदत करत असतो, हेल्प करत असतो ते फराळ बनवण्यासाठी. आणि आपण एवढे एक्सायटेड असतो ते फराळ खाण्यासाठी की कधी एकदाची आई ते फराळ बनवते, डब्यामध्ये भरून ठेवते आणि रोज सकाळी मला ते थोडं प्लेटमध्ये डिशमध्ये वाढून देते आणि मी मस्त गरम गरम चहासोबत ते जे बनवलेलं फराळ आहे, स्नॅक्स आहेत, ते मी विथ टी काय करणार आहे तर एन्जॉय करणार आहे. असा आपला काय असतो तर प्लॅन असतो. तसंच हा जो श्रव्य आहे तो देखील काय करणार आहे तर विदाऊट क्रॅकर्स म्हणजेच फटाके विदाऊट क्रॅकर्स म्हणजेच काय, क्रॅकर्स म्हणजेच फटाक्याशिवाय तो काय करणार आहे तर दिवाळी हे सेलिब्रेट करणार आहे. पण दिवाळीमध्ये मात्र तो काय करणार आहे की डिलिशियस म्हणजे चवदार टेस्टी असं काय करणार आहे तर जे काही पारंपरिक ट्रॅडिशनल जे काही पदार्थ असते, जसे की आपण बघितलेलं आहे की आपल्या आजी पणजोबापासून आपलं काय चाललेलं आहे की एक पारंपरिक पदार्थ आपण दिवाळीमध्ये बनवत असतो. सगळ्यांनाच माहिती आहे की दिवाळीमध्ये स्वीट्स जे आहे ते खूप जास्त प्रमाणात खरेदी विक्री केले जातं किंवा आपण देखील जास्त स्वीट्स हे कधी खातो तर जेव्हा जे काही उत्सव असतील तेव्हाच आपण जास्तीत जास्त काय करत असतो तर ते स्वीट्स खात असतो. तर बघा, ते स्वीट्स जे आहे ते जास्तीत जास्त दिवाळीमध्ये बनवलं जातं. आणि स्नॅक्स म्हणजेच बघा काय आहे की माउथ वॉटरिंग चकलीस, अशा काही चकल्या आई बनवत असते किंवा आपली मोठी बहीण असते ती बनवत असते. अशा काही चकल्या बनवते की ती तोंडात टाकल्याबरोबर आपल्याला ती एवढी चविष्ट लागते की अगदी विरघळते की काय असं आपल्याला होत असतं. एवढी सुंदर छान चविष्ट अशी चकली आपल्या घरी बनत असते. नंतर बघा मुलांनो, अनारसा देखील आपल्या घरी खूप छान चविष्ट असं बनवलं जातं. त्यानंतर करंजीस अँड लड्डूज. बघा, करंजी जसे की वेगवेगळ्या जे शेप आहे त्या करंजीला वेगवेगळे शेप दिले जातात आणि करंजी बनवली जाते. जसं की बघा, आपण बघतो की आपल्या घरामध्ये जे काही रव्याचे लाडू आहेत, बेसन लाडू आहेत किंवा इतर शेंगदाणे किंवा जे काही चणा आहे त्यापासून सुद्धा, चण्याच्या डाळीच्या पिठापासून देखील आपण काय करत असतो की वेगवेगळ्या प्रकारचे असे सुंदर असे काय बनत असतो तर लाडू हे बनवत असतो. आणि छानपैकी आपल्याला 8 ते 10 दिवस सकाळचं सुंदर छान असं फराळ आपल्याला, टेस्टी असं फराळ आपल्याला मिळत असतं. आणि त्यासोबतच दूध किंवा चहा किंवा कॉफी आपल्याला मिळत असते. आणि आपले जे दिवाळीचे जे 10-12 दिवस आहेत ते खूप छान असे सेलिब्रेट होतात. बघा मुलांनो, आपल्याला दिवाळीच्या दिवसामध्ये छान छान खायला तर मिळतंच, त्याचबरोबर आपल्याला छान छान कपडे देखील घालायला मिळत असतात. आणि पूर्ण जी दिवाळी आहे त्या दिवाळीमध्ये आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात आणि मग तेव्हा आपलं काय आहे की खूपच छान अशी दिवाळी आपली सेलिब्रेट होत असते. पुढे बघूया, टू मेक अप फॉर द क्रॅकर्स. काय आहे मुलांनो, बघा, टू मेक अप फॉर द क्रॅकर्स वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट अ होम. आता बघा, मी तर काही फटाके हे दिवाळीला फोडणार नाही आहे. मग मी दिवाळीमध्ये काय करणार आहे किंवा दिवाळी कशी सेलिब्रेट करणार आहे, तर मी दिवाळीसाठी काय करणार आहे तर छान असे मी पेपर आणणार आहेत. जे काही कलरफुल पेपर्स आहेत ते मी घेऊन येईल आणि त्यापासून मी काय बनवणार आहे तर एक आकाश कंदील बनवणार आहे. आणि तो एवढा ब्युटिफुल असणार आहे, वेगवेगळ्या कलरिंग कागदपासून मी तो बनवलेला असणार आहे. म्हणजेच तो कसा असणार आहे तर खूप छान सुंदर असा तो दिसणार आहे. नंतर बघा, आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड.
बघा आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे की जेव्हा आपण दिवाळी आपली जवळ येत असते तेव्हा लहान लहान मुलं बघा काय करायला घेत असतात, तर एखादा कुठलाही फोर्ट म्हणजेच काय तर किल्ला बनवायला घेत असतात. जास्तीत जास्त आपण शिवनेरी किंवा रायगड या किल्ल्यांचं जास्त प्रतिमा जी आहे ती तशी आपण बनवत असतो. जसं आधी आपण नेटवर सर्च करतो आणि बघतो की हा जो किल्ला आहे, फोर्ट आहे, तो कसा बांधलेला आहे, कसा नाही बांधलेला आहे. तर त्याच्या आपण खूप साऱ्या काय घेत असतो, प्रतिमा घेत असतो आणि त्यानुसार आपण काय करत असतो की आपल्या माती जमा करून त्यानुसार आपण तशी प्रतिकृती आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो, तशी प्रतिकृती आपण बनवत असतो. जसं रायगडाची प्रतिकृती आता कोण बनवत आहे, तर श्रव्य हा काय करणार आहे, तर रायगडाची प्रतिकृती बनवणार आहे. पुढे बघा, आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड. बघा आता जर मला रायगडाविषयी जर माहिती असेल तरच मी काय करणार आहे, तर रायगडाचा जो फोर्ट आहे, जो काही किल्ला आहे, तो मी अगदी छान व्यवस्थित असा त्याची बांधणी करणार आहे, प्रतिकृती उभी करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला काय हवे आहे, तर जो कुठलाही किल्ला जर तुम्ही बनवायला घेतला, मग तो शिवनेरी असो, रायगड असो, सिंधुदुर्ग असो, कुठलाही किल्ला जर तुमच्या डोक्यामध्ये असला की मी हा कसं काय करणार आहे, तर दिवाळीमध्ये हा जो किल्ला आहे त्याची मी प्रतिकृती बनवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन नेटवरून मिळवावी लागणार आहे. मग तो कसा बांधलेला आहे, तो कसा तयार झालेला आहे, हे सगळं तुम्हाला काय करावं लागणार आहे, याची माहिती घ्यावी लागणार आहे, इन्फॉर्मेशन घ्यावी लागणार आहे. आणि त्यानुसार तुम्हाला 1 ते 1.5 महिना आधी तरी तुम्हाला काय करायला पाहिजे, तयारी करायला पाहिजे की हा किल्ला मला बांधायचा आहे. मग मी त्याची पूर्वतयारी कशी करणार आहे, त्याची माहिती कशी मिळवणार आहे, काय रॉ मटेरियल त्याच्यामध्ये वापरणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग जे आहे ते दिवाळीच्या आधीपासूनच आपल्याला करावं लागतं. आणि मग दिवाळी येऊपर्यंत आपल्याला छानसा सुंदरसा असा रायगडचा किल्ला किंवा शिवनेरीचा किल्ला किंवा इतर कुठलाही किल्ला जो आपल्याला बनवायचा असेल त्याची प्रतिकृती आपण छान अशी बनवत असतो. बघा घाई केल्याने जर तुम्ही कुठलाही किल्ला बनवायला घेणार तर सेम तसाच किल्ला आपल्याला बनवता येणार नाही. पण आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्या आधी सगळं इन्फॉर्मेशन घ्यायचे आहे, त्याचे जे पिक्चर्स आहेत ते घ्यायचे आहे आणि मग त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, त्या किल्ल्याची प्रतिकृती बनवायला घ्यायची आहे. बघा नेक्स्ट काय आहे, वेन आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया. बघा आत्ता तू कधी प्लॅनिंग केली आहेस इंडियाला येण्याची, भारतामध्ये परत येण्याची तू प्लॅनिंग केली आहेस का? वी आर ऑल वेटिंग टू मीट यू. बघा आम्ही सगळे तुला भेटण्यासाठी कसे आहोत, तर उत्सुक आहोत. तू भारतामध्ये कधी परत येणार आहेस, तू अशी प्लॅनिंग केली आहेस का की तू भारतामध्ये दिवाळीपर्यंत येशील? आम्ही सगळेच जण तुझी आतुरतेने वाट बघत. रिमेंबर ब्रो, वी आर नॉट जस्ट कझिन्स, वी आर फ्रेंड्स टू. काय म्हणत आहे की रिमेंबर्स ब्रो, म्हणजेच हे आठवणीत ठेव की आपण फक्त चुलत भाऊ नाही आहोत, आपण फक्त कझिन्स नाही आहोत, तर आपण कोण आहोत, तर आपण वी आर फ्रेंड्स टू. आपण काय आहोत, फक्त भाऊच नाही आहोत, तर आपण बेस्ट फ्रेंड देखील आहोत. नेक्स्ट बघा, आय ऑलवेज लव्ह टू रीड युअर लेटर्स. मला नेहमी तुझे जे लेटर्स आहेत, तुझे जे पत्र आहे ते मला नेहमी वाचायला आवडतात. बघा हल्ली काय निघालेलं आहे, तर फोन जे आहे, आपण हल्ली लेटर वगैरे पाठवणं हे आपण बंदच केलेलं आहे. पण जर लेटर वगैरे पाठवण्याची जी काही मजा आहे ना मुलांनो, ती खूपच वेगळी आहे. बघा आता आपल्याला जर कुणाची आठवण आली, आपल्या भाऊची, बहिणीची, कझिनची, कुणाची आठवण आली, तर आपण काय करतो, नंबर डायल करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. पण आधी काय व्हायचं मुलांनो, जर आपल्याला कुणाची आठवण आली तर आपण काय करायचो, एक पत्र घ्यायचो आणि पत्रामध्ये व्यवस्थित जे काही आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल फिलिंग आपल्यामध्ये असेल तर ती आपण काय करत होतो, व्यक्त करत होतो पत्राद्वारे.
पण आता हल्ली काय होतं, एक फोन नंबर डायल केला की दुसऱ्यांशी बोलणं आपलं झालं. पण जी काही पत्रामध्ये मजा आहे ती फोनवरती बोलून होत नाही. बघा इथे देखील गमतीदार असं पत्राचा खेळ चालू आहे. एक जो श्रव्य आहे तो अथर्वला पत्र लिहून त्याच्या येण्याची वाट बघत आहे आणि मी इको फ्रेंडली उत्सव जो आहे, सण जो आहे तो सेलिब्रेट करत आहे, तर तो नक्की यामध्ये सहभागी व्हायलाच हवं. आणि मी कसं इको फ्रेंडली सेलिब्रेट करत आहे हे देखील तू बघायला हवं. आणि यासाठी मी तुझी काय करत आहे तर आतुरतेने वाट बघत आहे. फक्त मीच नाही तर आपल्या घरचे सगळेजण वेटिंग फॉर यू, तू येण्याचे काय बघत आहे तर आतुरतेने वाट बघत आहे. बघा मुलांनो काय आहे, आय हॅव हेअर्ड अ लॉट अबाउट थँक्सगिव्हिंग अँड हॅलोवीन इन द USA. बघा USA मध्ये दोन जे सण आहे, उत्सव आहेत ते सेलिब्रेट केले जातात. बघा मुलांना कुठले, तर पहिलं आहे थँक्सगिव्हिंग आणि सेकंड आहे हॅलोवीन. हे सेलिब्रेट कुठे केले जातात तर द आय एम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट देम. मी या सणांविषयी सुद्धा खूप उत्सुक आहे जाणून घेण्यासाठी की हे सेलिब्रेट कसे केले जातात. नेक्स्ट बघा, प्लीज डू राईट टू मी. मला जसे की भारतातले सगळ्या सणांविषयी आपल्याला माहिती आहेत, पण इतरही असे काही देश आहेत तिथे काय आहे मुलांनो, खूप सारे सण हे सेलिब्रेट होतातच. मग त्याविषयी सुद्धा तू काय कर, आम्हाला सांग की बाहेर जे फॉरेन कंट्री आहेत तिथे तुम्ही कसे जे सण आहे, उत्सव आहे ते कसे तुम्ही सेलिब्रेट करता हे देखील तू मला काय कर, पत्राद्वारे कळव. तर बघा मुलांना, आपल्या देशात जसे वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रेट होत असतात सण उत्सव, त्याच प्रकारे दुसऱ्या देशात देखील काय होतं तर जे काही सण आहेत ते सेलिब्रेट होत असतात. आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी श्रवला काय आहे तर आतुरता आहे की तू देखील काय कर की तुझ्याही देशामध्ये जे जे काही सण होतात ते कसे सेलिब्रेट होतात ते तुम्हाला लेटरद्वारे कळव. नेक्स्ट पहा मुलांना काय आहे, कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू, लव टू डिअर ओजस. काय म्हणत आहे मुलांना श्रव्य इथे की कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू, म्हणजेच काकाला आणि काकूला माझा आदरणीय प्रणाम आहे सांग, आणि लव टू डिअर ओजस, आणि ओजसला माझं प्रेम सांग. आता हे जे पत्र आहे ते कोणी लिहिलेलं आहे तर हे पत्र लिहिलेलं आहे युवर्स लव्हिंगली श्रव्य आणि जो अथर्व आहे हे कोण आहे तर कझिन ब्रदर आहे, चुलत भाऊ आहेत. आणि ते काय कळवत आहेत एकमेकांना की कुठले सण उत्सव जे आहेत ते कसे सेलिब्रेट करतात, इको फ्रेंडली करतात, नॉर्मल करतात, कसे ते सेलिब्रेट करत आहेत. तर हे सगळं ते कशाद्वारे सांगत आहे एकमेकांना तर पत्राद्वारे सांगत आहे.